एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मिसिंग लिंकच्या कामात सध्या सुरक्षेचा आनंदी आनंद असल्याचं एका धक्कादायक व्हिडिओवरून समोर येत आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही एक रील पाहून सर्वसामान्यांच्या तळपायाची आग मस्तकात जात असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या म्हणजेच MSRDCच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जातोय। कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून रील बनवणाऱ्या कामगारांमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मुंबई पुणे मिसिंग लिंकवर 180 फूट उंचीच्या एका भव्य पुलाचं किरकोळ काम सध्या सुरू आहे। हे काम करण्यासाठी क्रेन आणि ट्रॉलीचा वापर केला जातोय। याच पुलाच्या वरच्या टोकावर जमिनीपासून शेकडो फूट उंचीवर असलेल्या क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बसून एका कामगारानं अत्यंत बेजबाबदारपणे रील बनवलंय। या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की त्या चिंचोळ्या ट्रॉलीमध्ये 4 ते 5 कामगार उभे राहून काम करतायत। ट्रॉली थेट पुलाच्या वरच्या बाजूला टांगलेली आहे आणि त्या पुलावरून शेकडो वाहनं सुसाट वेगानं धावतायत। अशा गंभीर परिस्थितीत काम सोडून हा कामगार खुशाल रील बनवण्यात मग्न असल्याचं पाहून अंगावर काटा येतोय। रील बनवत असताना जर या कामगारांचं थोडंही दुर्लक्ष झालं असतं तर ती ट्रॉली थेट पुलावर किंवा खाली वेगानं धावणाऱ्या वाहनांवर कोसळली असती तर किती मोठी भीषण दुर्घटना घडली असती याचा विचार करूनही थरकाप उडतो। पुलाच्या खाली खोल दरी आहे आणि पुलावर वाहनांची सतत वर्दळ असते। या स्टंटबाजीमुळे फक्त कामगारांचाच नाही तर पुलावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप प्रवाशांचा जीवही जाऊ शकला असता। एवढ्या मोठ्या प्रकल्पाचं काम सुरू असताना तिथं सुरक्षेचं पर्यवेक्षण करण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी हजर नव्हता का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ज्या खासगी कंपनीला मिसिंग लिंकच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलंय त्या कंपनीचे आपल्या कामगारांवर नियंत्रण नाही का? कामगारांना कामाच्या ठिकाणी मोबाईल वापरण्याची आणि असे जीवघेणे रील बनवण्याची मुभा कोणी दिली? MSRDC सारख्या मोठ्या संस्थेच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कामात असा निष्काळजीपणा होणं अत्यंत गंभीर आहे। विशेष म्हणजे मिसिंग लिंकच्या या पुलावर जर एखादा वाहन चालक फोटो काढण्यासाठी किंवा सेल्फी घेण्यासाठी थांबला तर महामार्ग पोलिसांकडून तातडीनं कारवाई केली जाते आणि दंडाचा बडगा उगारला जातो। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे। मात्र त्याच ठिकाणी काम करणारे कामगार जेव्हा नियमांची पायमल्ली करून प्रवाशांच्या जीवाशी खेळतात तेव्हा प्रशासन गप्प का, असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। ही रील व्हायरल झाल्यानंतर आता प्रशासनावर टीकेची झोड उठतेय। संबंधित रील बनवणाऱ्या कामगारावर आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर प्रशासन काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी MSRDCने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो। पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।